मकर संक्रांत जवळ आली की येवलेकरांना वेध लागतात ते पतंग उडवण्याचे. येवल्यात 3 दिवस पतंग उडविण्याची धूम असते. अवघ्या काही दिवसांवर असलेल्या या सणाला पतंगांची तेवढीच मोठी मागणी असते. त्यामुळे येवल्यातील पतंग बनविणाऱ्यांची लगबग सुरू असून विविध रंगांचे आकारांचे पतंग बनविण्यात कारागीर मग्न आहेत. नमस्कार. आमच्या कंपनीचं नाव आहे पतंग स्टॉल. ही आमची तिसरी पिढी आहे पतंगाची. आम्ही आमचपासून पतंग लागतो पतंगाला काळ आणि यावर्षी दुष्काळ असल्यामुळे थोडंफार कच्चं मटेरियल ते महाग भेटतं. बांबूचं उत्पादन कमी झालं, त्याच्यामुळे 10-20% पण यावर्षी पतंगाचा रेट वाढलेला आहे. जो पतंग आम्ही 6 रुपयाला देतो तो आता 7 रुपयाला झालेला आहे. आणि आमचा माल 2-4 जिल्हे आहेत, जे संभाजीनगर, धुळा जिल्हा, नगर, नाशिक अशा अजून जसं गुजरातचे बॉर्डर वगैरे सगळीकडचे लोक येतात आपल्याकडे पतंगाला घ्यायला. आता पतंगाच्या व्यवसायामध्ये आमची तिसरी पिढी आहे यावर्षी. आणि यावर्षी मांजाचं पण रेट वाढलेलं आहे. जे सुतापासून बनवतो धागा, कापसापासून सुतापासून, त्याचा रेट वाढलेला असल्यामुळे मग मांजाला पण थोडीशी मागणी पण आहे. मांजाला त्याची पारंपरिक पद्धतीचा मांजा आहे तो, त्याला पण घेण्याची मागणी आहे. पण जरा यावर्षी पण जरा महाग, जरा 10-20% महागच झालेला आहे तो. आमच्या दुकानाचं नाव प्रकाश भावसार. येवला हे पतंगासाठी प्रसिद्ध आहे. आम्ही साधारण पावसाळा जून पासून पतंगाच्या कामासाठी सुरुवात करतो. खरा सीझन दसऱ्यापासून सुरू होत असतो, पण यावर्षी दुष्काळामुळे तो टायमिंग म्हणजे 1 महिन्यावर सीझन सुरू झाला. त्याच्यामुळं मग पतंग विक्रीवर थोडासा परिणाम जाणून आलेला आहे यावर्षी. तसंच आमचा नगर जिल्हा, नाशिक जिल्हा, संभाजीनगर, धुळा जिल्हा इकडं सर्वकडे आमचा होलसेलमध्ये पतंग विक्री होती. यावेळेस बांबूचं उत्पादन कमी झाल्यामुळे बांबू पतंगासाठी मिळत नाहीये. त्याच्यामुळं थोडे कच्च्या मटेरियलचे रेट वाढल्यामुळे यावर्षी पतंगाचे रेट वाढण्यात आलेले आहे. त्यामुळे मग जो आपल्याकडे 600 रुपये शेकडा होता अर्धीचा, तो यावेळेस 700 रुपयांनी विक्री होती त्याची.